नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बघूयात पुढच्या 24 तासाचा ताजा हवामान अंदाज। राज्यामध्ये जर बघितलं तर जे वातावरणीय बदल पाहायला मिळत आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये जे आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर जे पुढच्या 24 तासात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस या ठिकाणी पडणार आहे या ठिकाणी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। जर बघितलं तर जे बीड जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये जे ढगाळ परिस्थिती आज पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर जळगावच्या 1-2 भागांमध्ये हलका ते मध्यम सरी बरसू शकतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघितलं तर परभणीमध्ये काही ठिकाणी पाऊस झालेला आहे। काही तालुक्यातील काही विशिष्ट गावामध्ये पाऊस झालेला आहे। काल आपण सांगितलं होतं की स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो। नगर जिल्ह्यामध्ये मात्र कोणत्याही भागात पाऊस नाही। एक फक्त ढगाळ वातावरण तयार झालेले आहे। पुढच्या 24 तासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे। पुण्यामध्ये थोडी पावसाची शक्यता कमी आहे। मात्र सांगली सोलापूर या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। अर्थात हा भाग बदलत पाऊस आहे। हलका ते मध्यमच पाऊस आहे, जोरदार पाऊस नाही। मात्र या ठिकाणी जे आहे काही ठिकाणी नुकसानसुद्धा होत आहे। काही ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे। मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस जे आहे हा पाऊस आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की काही भागामध्ये जर बघितलं तर जे आहे आपल्याला फक्त ढगाळ परिस्थितीच पाहायला मिळेल। पुढच्या 24 तासांमध्ये जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती असेल। खास करून चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस आहे। त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। काही भागात पुण्याच्या काही भागात, सांगलीच्या काही भागात, साताऱ्याच्या काही भागात, कोल्हापूरच्या काही भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये जे आहे नक्कीच या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो। अर्थात जर बघितलं तर हा अंदाज आहे। वाऱ्यामध्ये जर बदल झाला तर यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो। त्याचप्रमाणे बघितलं शेतकरी मित्रांनो तर पुढील काही दिवस जे आहे मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर बघितलं तर जे आहे तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका। सध्या जर बघितलं तर तुम्ही जे आहे मोठ्या प्रमाणात सांगितलं जात आहे की अत्यंत मुसळधार जोरदार विजांसहित असं तसं सांगितलं जात आहे। त्यापासून तुम्ही सावधान राहा। होय, विजा चमकणार आहे, मात्र खूप मोठं नुकसान होईल। खूप मोठं चक्रीवादळ सध्या 2 दिवसात येईल ही बातमी चुकीची आहे। सध्या तरी चक्रीवादळाच्या 2 दिवसामध्ये शक्यता नाही। त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।